आणि यानंतर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्समधून। मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांपर्यंत दाखल। अंदमानच्या समुद्रासह बंगालच्या उपसागरातील काही भाग व्यापला। विजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद। ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगानं पश्चिमेकडील वारे सक्रिय। पुढील 3 ते 4 दिवसात आणखी पुढे सरकण्यास पोषक वातावरण। हवामान विभागाची माहिती। देशात पावसाचे वेध लागलेले असताना एल निनोचं सावट आणखी गहिरं। एल निनो जूनमध्ये सक्रिय होण्याचा अमेरिकेच्या सीपीसी सेंटरचा अंदाज। संपूर्ण मान्सून हंगामावर एल निनोचा परिणाम होण्याची शक्यता। विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या तापमानात वेगानं वाढ। सीपीसीची माहिती। जूनमध्ये एल निनो येण्याची शक्यता आता 82%। कोल्हापूर जिल्ह्यावर पाणी संकटाचं सावट। काळंबा धरणातील पाण्यात यंदा कमालीची घट। धरणात सध्या फक्त 4.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। यापुढील धरणातील 3 टीएमसी पाणीसाठाच वापरता येणार। गेल्या 2 दिवसात उच्चांक गाठणाऱ्या सोने चांदीच्या दरात काहीशी घसरण। कालच्या तुलनेत सोनं प्रतितोळा 1,000 स्वस्त। आजचा सोन्याचा भाव प्रतितोळा 1,56,500 रुपयांवर, तर चांदीच्या दरात प्रति किलो 3,000ची घसरण। चांदीचा आजचा भाव प्रति किलो 2,63,000 रुपयांवर। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची पुन्हा आंदोलनाची घोषणा। 30 मेपासून जरांगे आमरण उपोषण करणार। जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करण्याचा इशारा। कुणबी प्रमाणपत्र द्या अन्यथा सरकारची सुटका नाही। अंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा। कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाची मनं जिंका। मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन। मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्र का रोखली? मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल। कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास सरकारला सुट्टी नाही। सरकारला पुन्हा इशारा। सातारा कोल्हापूर संस्थांचा जीआर का काढला नाही? जालन्यातील अंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंचा सवाल। 1994ला जो जीआर काढला त्याच धर्तीवर जीआर काढण्याची मागणी। माझ्या विरोधात बोलण्यासाठी एका मंत्र्यानं एका संघटनेला 2 कोटी दिले। मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। मात्र ज्यांना कोट्यवधी देणार होते तेच माझ्याकडे आले। पुराव्याशिवाय बोलत नसल्याचं जरांगेंकडून स्पष्ट। मनोज जरांगेंच्या मागण्यावर सरकार सकारात्मक विचार करणार। त्यांच्या मागण्या किती मान्य करता येतील यासाठी सरकार प्रयत्न करणार। मंत्री संजय शिरसाट यांचं जरांगेंच्या आमरण उपोषणाच्या घोषणेनंतर वक्तव्य। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाच्या घोषणेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची उपरोधिक टीका। जरांगेंना नोबेल पुरस्कारही मिळाला पाहिजे। मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार। दिल्लीत एनटीए विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन। एनएसयूआय संघटनेचं एनटीए मुख्यालयाबाहेर आंदोलन। नीट परीक्षेतल्या गोंधळाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सोलापुरात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आक्रमक। आंदोलनावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट। नीट प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनी पेपरफुटीसाठी विषय ठरवून घेतल्याची माहिती समोर। केमिस्ट्री प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर फोडायचा, तर नाशिकमधून अटकेत असलेला शुभम खैरनार साथीदारांच्या सहाय्यानं बायोलॉजीचा पेपर फोडायचा। एकूण 700 गुणांच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवून देण्याचं विद्यार्थ्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं। आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत